तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी आलोय साई ड्रेसेस मधून मिस्टर संदीप सरांशी भेटायला. आणि सरांनी सुरतमध्ये त्यांचं खूप नाव गाजवलंय आणि आर्थिक मोठा प्रपंच उभा केलेला आहे. ते सध्या सर मला त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये घेऊन आले, जिथे साईचं A to Z मॅन्युफॅक्चरिंग सर करताय. आणि ज्यांना पण व्यवसाय करायचा आहे ते सरांशी भेटून सरांशी सल्ला घेऊन व्यवसाय सुरू करताय आणि त्यांच्या एरियामध्ये चांगला नफा कमवताय. तर डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग जोडून कसं व्यवसाय सुरू करतात याची माहिती सर आपल्याला देणार. नमस्कार सर. नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. वेलकम तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. सुरतमध्ये आमच्या फॅक्टरी आउटलेट नाही, फॅक्टरीमध्येच. सर आज तुम्ही मला कुठे घेऊन आले? आपलं हे फॅक्टरी आहे आणि हे ऍक्च्युली आधी काय व्हायचं मी डिटेलिंग सांगतो तुम्हाला. हे जे आहे ना, हे याचं आता मशीन आलंय बीट्स वर्क. अच्छा. याला आपण म्हणतो बीट्स वर्क. आधी हीच वस्तू हँडने व्हायची, हाताने. ही वस्तू आधी हाताने व्हायची, आता बीट्स वर्क मध्ये कन्वर्ट केलंय. बीट्स वर्क विथ टॉवेल वर्क. आपल्या घरी टॉवेल असतो ना, बरोबर, त्याला असं सेम वर्क असतं. बीट्स वर्क विथ टॉवेल ही सिक्वेन्स आहे. त्यानंतर पूर्ण मशीनच्या वरती पूर्ण कम्प्लिटली बीट्स, छोटे छोटे जे हँडचे ॲसेसरीज आहेत पूर्ण बॉक्समध्ये टाकलेले आहेत. आणि ते ॲसेसरीज मधून पूर्ण प्रोग्राम जे फिडिंग केलाय आपण कॉम्प्युटर मधून, आणि तो पूर्ण या फॅब्रिक मध्ये उतरलाय. आणि साडीचा कॉन्सेप्ट आहे, याची साडी बनते. पूर्ण कापड लावलेला आहे का? पूर्ण कापड लावलेला आहे आणि या कापडापासून पूर्ण याच्यावर आपण बीट्स वर्क करतोय आणि याच्याने पूर्ण साडी तयार होत आहे. आणि जेणेकरून बरेच लोक. आपल्याला किती वर्ष झाले या उद्योगात? या उद्योगात आपल्याला जवळपास 25 वर्ष झालेले आहेत. 25 वर्षापासून या क्षेत्रात आहोत. इकडे फायनल डिझाईन्स हे बघा, हे पूर्ण कम्प्लिटली फायनल डिझाईन्स इकडे आलेली आहे. खाली कपडा लावलेला आहे कारण की 2 लेअर मध्ये हे पूर्ण जोगं साईडला आहे. आता ही याच्यामध्ये सुद्धा एम्ब्रॉयडरी होईल, मग ते फायनल कॉन्सेप्ट येईल. आता इकडे आता इथे जर बघितलं तर याच्यात वेगळी कन्सेप्ट चालू आहे. या मशीनमध्ये हाय बीट्स वर्क, याच्या बीट्स वर्क मध्ये डिझाईन वेगळी आहे. हे पूर्ण ऑर्गन्झा बेस फॅब्रिक आहे आणि एकदम लेटेस्ट बुटीक टेस्ट मध्ये पूर्ण युनिट मध्ये आपला हे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आणि आपल्याकडे A to Z वस्तू मॅन्युफॅक्चरिंग केली जाते. आणि मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर स्वस्त दरात चांगली वस्तू कशी द्यायची हे फक्त आणि फक्त आपल्याकडेच पॉसिबल आहे. कोण रिअल मॅन्युफॅक्चर? प्रत्येक व्यक्ती इथं स्वतःला मॅन्युफॅक्चरर्स म्हणतो. सुरतमध्ये 10 बाय 10चं जरी स्टोअर असलं तो प्युअर ट्रेडर आहे. दिसतंय तरी सुद्धा स्वतःला तो मॅन्युफॅक्चरिंग संबोधतो. आणि मला वाटतं कुठेतरी तुम्ही पूर्ण रिसर्च करून खरंच त्याची फॅक्टरी आहे का, खरंच क्वांटिटी माल बनवतो का, ते तुम्हाला सर्च करायला हवं. कारण की तुम्ही माल परचेस केला ट्रेडरकडनं तर 25-30% व्हेरिएशन तिथंच येऊन जाईल. सर्वात महत्त्वाची जड ती, जसं तुम्हाला आता मी कम्प्लिटली दाखवलं की आपली फॅक्टरी युनिट आहे, कम्प्लिटली ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे, कसं एम्ब्रॉयडरी होते, किती स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. इच आर्टिकल आपल्याकडे 240-500 पीसेस अवेलेबल आहेत. एका कलरमध्ये तुम्ही 500 पीस मागितलं तरी भेटतील. पण याच्यात नफा किती होतो? नफा किती काढू शकतो साडीच्या व्यवसायामध्ये? त्याचा एक काहीतरी अंदाज द्या की किती मार्जिन असतो साडीच्या व्यवसायामध्ये? डिपेंड्स. बरेच लोक 200% पण त्याच्यात नफा काढतात आणि 100-150 पण करतात. पण एक जेन्युनली मला असं वाटतं की 50-60% नफा घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला रिपीटेड क्लायंट हवे असतील तर एवढा प्रॉफिट इनफ आहे तुमच्यासाठी. ज्यांना पण व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यवसाय ते कसे सुरू करू शकता ते पण जरा सांगा. आणि तुमच्याकडे काय काय व्हेरायटी, काय काय प्राइसिंगने हे सुरू होणार आहे त्याची पूर्ण माहिती द्या. बरं, ॲक्च्युली आपल्याकडे स्टार्टिंग रेंज जी आहे ती 99 पासून आहे. जी सिंथेटिक साडी जे डेली यूजसाठी यूज करतात लेडीज, ती सिंथेटिक साडीज आहेत. जशी रेंज वाढेल तशी क्वालिटी वाढेल. मग लेस येईल, मग थोडंफार एम्ब्रॉयडरी येईल, थोडंफार डायमंड्स येतील. आणि लेंथ जी असेल साडीची प्रॉपर 6.5 मीटर असेल. कारण की लेडीज किती हायटेड असो, हेल्दी असो, साडीची लेंथ परफेक्ट यायला पाहिजे. 99 पासून स्टार्ट होते. एकदम रिंकल फ्री आर्टिकल्स आहे कम्प्लिटली. आणि याच्यात प्रिंट खूप असतात, अनलिमिटेड प्रिंट म्हणजे रोजच प्रिंट येतात, रोज जातात. असं काही नाही की आता हे आता दाखवते म्हणजे तुम्ही जर 10 दिवसात याल तर हीच मिळेल. क्वालिटी हीच असेल, फॅब्रिक क्वालिटी, फक्त कलर, डिझाईन्स, पॅटर्न जे आहेत याचे चेंज होतात. सिफॉन बेस्ड आर्टिकल आहे, जॉर्जेट बेस्ड आहे, मॉस सिल्क आहे, असे वेगवेगळ्या बेस्ड आर्टिकलमध्ये हे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळतील. मॅन्युफॅक्चरिंग रेट्समध्ये मिळतील. आणि 6चा 12चे 8ची याची मॅचिंग असते. सिंगल पीसमध्ये तशी आम्ही डील करत नाही. सिंगल पीससाठी प्लीज कॉल मेसेज करू नका, कारण की सिंगल पीसमध्ये आम्ही कुठलाही व्यवहार करत नाही. लास्ट 25 वर्षापासून आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जिथं आम्ही साडी, लेहंगा, 2 पीस, 3 पीस, गाऊन सर्व काही एथेनिक वेअरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि सुपर होलसेलर, ट्रेडर्स आणि जे रिटेल्स आहेत त्यांना आम्ही सेल करतो. हे जॅकार्ड वेट आर्टिफिशियल असते, पैठणी साडी बोलतो ना आपण, जे पैठणमध्ये बनतो, ही आर्टिफिशियल मशिनरी साडीज आहेत. मग याच्यात खूपच व्हरायटी आहेत. आपल्याकडे ऑलमोस्ट 600+ डिझाईन आहे ॲज ऑफ नाव आपल्या स्टोअरला अवेलेबल आहेत. विथ ब्लाऊज येईल. आणि याची जी लेंथ आहे विथ आहे एकदम परफेक्ट येईल विथ ब्लाऊज. विथ ब्लाऊज. विथ ब्लाऊज. ही ब्लाऊज आहे. ब्लाऊज
टॉन टू टॉन फॅब्रिकमध्ये ब्लाऊज येतं, बुट्टा कॉन्सेप्ट आहे. बघू शकतात. नेक्स्ट आर्टिकल याच्यात पण बनारसी बेस्ड आर्टिकल आहे आणि याच्यात पण पूर्ण डायमंड्स आहे. चौघा बाजूने याला डायमंड दिलेले आहेत. आणि आपल्याकडे 99 पासून प्रिंटेड साडीज आहेत आणि फॅन्सी साडीज 300-350 पासून जॅकार्ड बेस्ड आर्टिकल स्टार्ट होतात. मला 1500, 1800, 2000, 2200, 2500 पर्यंत आर्टिकल्स आपल्याकडे अवेलेबल आहे साडींमध्ये. तर ह्याच साड्या सर मार्केटमध्ये कितीला विकले जातात? 70-80% प्लस करून विकल्या जातात. 2000ची वस्तू 5000-6000ला आरामात मार्केटमध्ये विकली जाते. कलर रेंज वेगवेगळी असते आणि विविंग हे बेस्ड आर्टिकल आहे. विविंग म्हणतो आपण याला. फिनिशिंग एकदम टॉप ग्रेडची आणि स्वतः ओन मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे रेंजचा जो मोठा जो फरक आहे तो खूपच मोठा फरक येईल. एक सिल्क बेस्ड आर्टिकल आहे. जॅकार्ड बेस्ड सिल्क म्हणतो आपण याला आणि याची कलर रेंज दाखवा एकदा. कलर रेंज वेगवेगळी येईल, विथ ब्लाऊज येईल कम्प्लिटली. आणि हे कॉटन बेस्ड आर्टिकल आहे. कॉटनमध्ये पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. कॉटनमध्ये रेंज सेगमेंट चेंज होत असते. महाराष्ट्रामध्ये सर सगळ्यात जास्त डिमांड कोणत्या साडींची जास्त असते? सिल्क आहे, कॉटन आहे. हे बघा, हे असे कॉटन बेस्ड साडी आहे, सिल्क बेस्ड साड्या आहेत. कलर चार्ट्स वेगवेगळे येतात आणि हा पूर्ण बंच आहे. कंपल्सरी तुम्हाला पूर्ण बंच बाय करावं लागेल. 100% पूर्ण बंच. येस, पूर्ण बंच बाय करावं लागेल. मग त्याच्यात डिझाईन्स एक आहेत पण कलर जे आहेत याच्यात वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील. आता ह्याच्यात अशा प्रकारे वेगवेगळे कलर आहे. हे बघा, मॉडेलिंग फोटोज आहेत कम्प्लिटली आणि याच्यात कलर रेंज जी असेल ती कलर रेंज अशा प्रकारे असेल. याच्यात कलर रेंज हे बघू शकतात. अशा कलर रेंजमध्ये हा पूर्ण बंचेस येईल आणि सिंगल पीस येणार नाही. हा पूर्ण कम्प्लीट. समजा एखाद्या व्ह्युअरला नुसतं फक्त ही घ्यायची आणि बाकी मिक्स करायची असेल नाही, पॉसिबल नाही आहे. आपण मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आपण सेट तोडून देत नाही. कम्प्लिटली सेट वाईजच तुम्हाला आर्टिकल्स कंपल्सरी सेट वाईज बाय करावं लागतील. हे फिगर प्रिंट आहे, एलिफंट प्रिंट्स आहे. याच्यात पण खूपच भयंकर डिमांड असते साडींची. हे बघू शकतात कम्प्लिटली अशा प्रकारे फिगर प्रिंट्समध्ये साड्या येतील. 4 साईड बॉर्डर कन्सेप्ट आहे आणि पर्टिक्युलर आपली जी ऑडियन्स आहे जर महाराष्ट्राची असेल तर त्यांच्यासाठी हेच वस्तू एकदम जबरदस्त डिमांडिंग आर्टिकल्स आहेत आणि डिमांडमध्ये हेच फुल चालू आहेत कम्प्लिटली. याला काय म्हणतात सर, कोणती साडी? सिल्क बेस्ड आर्टिकल आहे. बनारसी सिल्क याला आपण बोलतो, बनारसी सिल्क. हे बघा अशा प्रकारे ब्लाऊज दाखवा. याच्यात रेंज कॉन्सेप्ट वेगळे येतील. मग हे मॉस सिल्क, हे मॉस कपडा येतो, एकदम सॉफ्ट आहे बिलकुल. याच्यात कलर रेंज पण वेगवेगळी असते आणि एकदम सॉफ्ट येईल. हा जो येईल ना एकदम सॉफ्ट कपडा येईल. हे ब्रासो सिल्क आहे. ब्रासो सिल्कमध्ये पण खूपच डिमांड असते आणि याच्यात पण कलर व्हेरिएशन खूप छान येतात. या साड्या सर मार्केटमध्ये कितीला विकल्या जातात? सर हे साड्या 1200-1500ला मार्केटला विकल्या जातात कम्प्लिटली आणि कलर रेंज पण छान आहे. कम्प्लिटली कलर रेंजसोबत याचे डिझाईन्स पॅटर्न्स नेहमी चेंज होत असतात. आणि सर कलर फेडिंग आणि काहीच नाही. एक सिंगल पीस आपण एक्सचेंज करून देऊ विथिन 1 इयर. सिंगल सेट म्हणजे सिंगल सेट नाही, सिंगल पीस. सेट तोडून जरी काही कलर गेला, रुई लागली किंवा काहीतरी डॅमेज असेल तर 100% आपण सिंगल पीस एक्सचेंज करून देतो पर्टिक्युलर याच्यात. फक्त काही फाटके वगैरे आपण एक्सचेंज घेत नाही. क्वचित लाईक जसं काही आपल्याला ₹1,00,000 माल घेतला की 5-10 हजारचा माल विकला जात नसेल तो पण सेट वाईज जर असेल तरच आपण एक्सचेंज करतो. अदरवाईज एक्सचेंजची पॉलिसी. या साड्या कितीला सर? हे साड्यांची रेंज मी सांगू शकत नाही. त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की आपले जे व्हिवर्स आहेत कम्प्लिटली बिझनेस करणार आहेत. कुठेतरी साडींची रेंज ओपन केली त्यांना विकायला इश्यूज असतो म्हणून आपण साड्यांची रेंज नाही सांगू शकत. पण 250 प्लस 600च्या आत या कम्प्लिटली साड्यांची सेगमेंट आहे जी प्रिंटेड आर्टिकल्स आहेत. हे बघा, हे सिल्क बेस्ड आहे कम्प्लिटली. बुट्टा कॉन्सेप्ट आहे. सरोस्की वर्क आहे साईडला. 2 व्हेरिएशन आहेत कलर शेडमध्ये कम्प्लिटली. फिनिशिंग खूपच प्रॉपर येईल. अशा प्रकारे फिनिशिंग असते आणि फिनिशिंग सिंगल डायमंड धागा तुम्हाला इथून तिथूनपर्यंत निघलेला नसेल कारण की त्याची फिनिशिंगची विशेष काळजी घेतली जाते. हे बघा, हे जिमीचू फॅब्रिक आहे. जिमीचू फॅब्रिकमध्ये हे पुरा ओन फॅक्टरी सर्व जे टू झेड कम्प्लिटली ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे. हे बघू शकता. सिपॉन बेस्ड आर्टिकल आहे आणि हे पूर्ण गोल्ड जरीचं काम आहे विथ सिक्वेन्स आहे. सिक्वेन्सच्या सोबत सरोस्कीचं डायमंड्स लावलेले आहेत कम्प्लिटली अशा प्रकारे आणि या मशीनमध्ये पूर्ण गोल्ड जरीचं काम आहे कम्प्लिटली. फिनिशिंग प्रॉपर येईल याच्यातसुद्धा. याच्यात पण कलर वेशन आहे. सरोस्की विथ मल्टी कलर थ्रेड्स वर्कचं पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे. कलर चार्ट्स याच्यात सुद्धा अवेलेबल आहेत. हे सुद्धा सेट वाईज वस्तू आहेत. कोणत्या क्वालिटीजमध्ये साडी? अनलिमिटेड आहे. कॉपर्समध्ये सिफॉन जॉर्जेट एक सदाबहार आहे. त्याच्यानंतर जिम्मीचू, टपेटा सिल्क आहे, बनारसी सिल्क आहे, सिल्क सारीज आहे, कॉटन आहे, रियॉन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टू आहे, फेंडी आहे, ऑर्गेंजा आहे, ऑर्गंडी आहे. हे कम्प्लिटली फॅब्रिक्स आहेत आणि फॅब्रिक्समध्ये तुम्हाला कम्प्लिटली साऱ्याच मिळतील. हे जिम्मीचू
जिमीचू फॅब्रिक आहे, बीट्स वर्क आहे, 4 साइड बॉर्डर कॉन्सेप्ट आहे, बीट्स वर्क कम्प्लिटली सिम्पल सोबर बॉलिवूड कॉन्सेप्टमध्ये पूर्ण आर्टिकल्स आहेत कम्प्लिटली. आणि याचं जे ब्लाऊज आहे फॅन्सी ब्लाऊज येईल, फ्रंट बॅक बोथ साईड वर्क येईल आणि अशा प्रकारे कम्प्लिटली हे स्लीव्ज आहे. स्लीव्जवरती बीट्स वर्कचं पूर्ण बॉर्डर कॉन्सेप्ट जे आहे बीट्स वर्कने केलेलं आहे. हे बघू शकता, सिल्क आहे, धूपछाव कपडा, म्हणजे धूपमध्ये वेगळा, उन्हात वेगळा आणि सावलीत वेगळा, असे 2 कपडे याच्यात. हे लिनन बेस्ड आर्टिकल आहे. लिनन बेसमध्ये पण खूपच कलर चार्ट्स आहेत जबरदस्त. याचे कलर चार्ट्स दाखवा एकदा. हे बघू शकता, हे पूर्ण बंच येईल, कंपल्सरी बाय करावा लागेल हा बंच. पूर्ण bunch buy करावा लागेल ना, सिंगल ज्यांना पण बंच व्यवसाय बाय सुरू करावा करायचा आहे. लागेल. सिंगल पीससाठी प्लीज वापस बोलतोय, कॉल मेसेज करू नका. आणि सुरत आल्यानंतर विशेष लक्ष ठेवा, तर सर जे हे जे बंच आहे यांच्यामध्ये डिझाईन सेम असते, कलर चेंज असतो की डिझाईन सेम असते, कलर चेंज असतो. डिझाईन ॲज इट इज येईल, फक्त कलर व्हेरिएशन चेंज असतो. बुट्टा कॉन्सेप्ट चेंज होते, धागा चेंज होतो. धागा लागणारा कुठलाही होत चेंज होतो, कारण की टोन टू टोन फॅब्रिक वापरायचं असेल तर टोन टू टोन धागा आम्ही याला यूज करतो. कारण की सुरत हे प्रत्येक एक सिंगल डायमंडची वेगळी कॉन्सेप्ट आहे, सिंगल डायमंडचा वेगळा पैसा लागतो. आणि विशेष करून जे यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे, सुरत पहिल्यांदा येत असाल तर प्लीज विशेष करून लक्ष ठेवा. जे लोक इथं सुरतमध्ये ऑलरेडी आहेत, ऑटोवाले, हॉटेलवाले, मीडिएटर, जो लोक अनोळखी लोक जो फिरतात त्यांच्यासोबत जाऊ नका. कुठेतरी चिटिंगचे चान्सेस आहेत, नाही 100% होणार म्हणजे होणार चिटिंग. तर थोडे दूर राहा आणि दिलेल्या नंबरती कॉल मेसेजेस करा. पिकअप ड्रॉप फॅसिलिटीज आमच्याकडून अवेलेबल आहे तुम्हाला कम्प्लिटली. म्हणजे एजंट लोकांशी भेटायचं नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. लिननमध्ये अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि लिनन फॅब्रिकमध्ये आपल्याकडे नाहीतरी 120 डिझाईन्स अवेलेबल मिळणार आहेत. हे बघा, लिनन आहे, हे पूर्ण सिल्क बेस्ड आर्टिकल आहे, हे कम्प्लीट ब्रासो फॅब्रिक आहे. हे जे नॅचरल क्रॅप आहे, नॅचरल क्रॅप नंतर फेंडी फॅब्रिक येईल, फेंडी नंतर ऑर्गंजा फॅब्रिक आहे, ऑर्गंजा मॉस सिल्क येणार आहे, मॉस सिल्क होतं 4 साइड बॉर्डर कॉन्सेप्ट आहे. आणि हे जे फॅब्रिक आहे प्युअर आर्टिकल्स आहे, कटवर्कचं वर्क असणार आणि कम्प्लिटली एम्ब्रॉयडरीमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या साड्या, वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे कन्सेप्ट तुम्हाला साईड ड्रेसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड साडीज डिपार्टमेंटमध्ये अवेलेबल असणार आहेत, ते पण मॅन्युफॅक्चरिंग होलसेल रेट्समध्ये. साईड ड्रेसेस सोबत जोडून मला साडीचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि इथून माल परचेस करायचा असेल तर कमीत कमी गुंतवणूक किती असणार याच्यात? सर डिपेंड्स, त्या मी तेच बोलतोय की त्यांच्या बजेटवरती आहे. कारण की तुम्ही 15-20 हजारने 25 हजारने सुद्धा स्टार्ट करू शकतात आणि कधी कधी 50 लाखात सुद्धा होत नाही. कारण की जर तुम्ही मोठं स्टोअर टाकत असाल, अनलिमिटेड आर्टिकल व्हरायटी पाहिजे असेल तर 15-20 हजारमध्ये काहीच नाही होणार. हां, तुम्हाला घरी बसून तुम्ही काहीतरी एखादा व्यवसाय करतायत, जॉब करून संध्याकाळी 1-1.5 तास किंवा सकाळी 1-1.5 तास करत असेल तर 5-50 हजारांना तुम्ही व्यापार करा. एकदा एक्सपिरियन्स घ्या, कसा रिस्पॉन्स मिळते, मग नंतर तुम्हाला कळेलच की आपण कुठल्या पद्धतीने किती गुंतवणूक करायला पाहिजे.